नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पी.एम. किसान सन्मान निधी योजनेचा 19व्या हप्त्याच्या संदर्भात सध्या व्हायरल होणाऱ्या बातम्यांमध्ये काय गैरसमज निर्माण झाले आहेत, तसेच 18 जानेवारी 2025 रोजी हप्ता वितरित होईल अशी माहिती व्हायरल झाली होती, परंतु ती माहिती खोटी असल्याचे स्पष्ट झाले आहेत. नेमकं काय आहे तर चला आजच्या व्हिडिओच्या मार्फत आपण करूयात. तर पी.एम. किसान सन्मान निधी योजना या योजनेअंतर्गत देशभरातील शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 दिले जातात. ते 3 सन्मान हप्त्यांमध्ये वितरित केले जातात. 18 जानेवारी 2025चा हप्ता व्हायरल झालेल्या बातमीनुसार 18 जानेवारी 2025 रोजी गोरखपूरमधील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरित होईल, पण या संबंधित अधिकृत माहिती नाही. KYC आणि आधार प्रमाणपत्रकरण शेतकऱ्यांना KYC प्रक्रियेसाठी आधार प्रमाणीकरण व फिजिकल व्हेरिफिकेशन सुरू आहे आणि यासाठी अंतिम तारीख 20 जानेवारी 2025 आहे. या प्रक्रियेमुळे हप्ता वितरण होण्यास विलंब होऊ शकतो. निवडणूक आयोगाचे नियम काय आहेत तर दिल्ली विधानसभा निवडणुका सुरू असताना हप्त्याचे वितरण केल्यास निवडणूक आयोगाची परवानगी आवश्यक आहे. त्यामुळे निवडणुकीच्या आचारसंहितेचे उल्लंघन टाळण्यासाठी हप्ता वितरण करणे शक्य नाही. नेमकी सध्याची स्थिती काय आहे तर पी.एम. किसान योजनेच्या हप्त्याचे वितरण संदर्भातील अधिकृत अपडेट अद्याप उपलब्ध नाहीत. व्हायरल मेसेज काय आहे? जो व्हायरल मेसेज सध्या व्हायरल होत आहे तो खोटी माहिती पसरविण्यात वापरला जात आहे. हप्त्याची वितरणाची शक्यता अंदाजे 15 फेब्रुवारी 2025 नंतर आणि 25 फेब्रुवारीच्या आधी हप्त्याचे वितरण होऊ शकतं. राज्य सरकारच्या योजनेचा हप्ता राज्य सरकारने आपल्या नमो शेतकरी मान सन्मान निधी योजनेचा हप्ता वितरित करू शकते, पण त्यासाठी बजेट पूर्ण होणे आवश्यक आहे. 18 जानेवारी 2025 रोजी पी.एम. किसान सन्मान निधीचा योजनेचा हप्ता वितरण होईल अशी खोटी बातमी आहे. शेतकऱ्यांना अधिकृत घोषणासाठी PMO किंवा पी.एम. किसान यांच्या ट्विटर अकाउंटवर किंवा वेबसाईटवरून माहिती मिळवावी. सध्या अधिकृतपणे कोणताही अपडेट जाहीर झालेला नाही आणि हप्त्याचं वितरण काळ 15 फेब्रुवारी नंतर अपेक्षित असू शकतं. शेतकऱ्यांना अशा प्रकारच्या खोट्या बातम्या मेसेजपासून सावधान राहावे आणि अधिकृत माहिती मिळवण्यासाठी प्रामाणिक स्रोतांचा वापर करावा व माहिती कन्फर्म केल्याशिवाय कोणत्याही माहितींवर विश्वास ठेवू नयेत. व अधिक माहितीसाठी तुम्ही आमचं चॅनल इंडिया न्यूज अपडेट याला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून अशीच माहिती तुम्हाला सर्वप्रथम मिळत राहील.